अलकप्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आर जे जगदीश सोबत रंगत आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलकमध्ये. अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 25 ऑगस्ट 2024 अर्थात आपला अलगची झलक कार्यक्रम क्रमांक 131. कार्यक्रमात पुढे जाणारच आहोत, पण तत्पूर्वी एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेऊया प्रयोग क्रमांक 130 मधील. अलगकार सौ अनघा परांजपे, मालाड, मुंबई येथून लिहितात, ज्यांचं टोपण नाव आहे कृष्ण सखी अनु. वा, खूपच छान. आदरणीय जगदीश सर, तुमची अद्भुत रसावाणी आम्हाला चांगलीच भुरळ घालते. प्रत्येक अलगचे विस्तृत विश्लेषण, त्यातील चढउतार, तसेच अलगची विशेषता सारे काही तुम्ही इतक्या अनोख्या पद्धतीने सांगता की मला मनाला प्रश्न पडतो, आपण हीच अलग पाठवली का? धन्य धन्य जाहलो. नेहमी तुम्ही सर्वांना मानाचा मुजरा देता, आज ही कृष्ण सखी अनु तुम्हाला मानाचा मुजरा करते. संपूर्ण कार्यक्रम खूपच सुंदर. सगळ्यांच्या अलगही खूप छान. विशेष म्हणजे प्रत्येक अलग ही वेगळाच संदेश आनंद देऊन जाणारी होती. अलगकरांचे कौतुक आहे. असाच नेहमी सुंदर अलगनी सजलेला अलगची झलक कार्यक्रम ऐकायला मिळावा आणि आमच्या चेहऱ्यावर आनंद झळकावा. या कार्यक्रमासाठी आणि तुमच्या उत्तम वक्तृत्वासाठी भरपूर शुभेच्छा. याची रंगत कायम वाढो. अलगकार सौ अनघा परांजपे, मालाड, मुंबई उर्फ कृष्ण सखी अनु. अलगकार अनघा, धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आवाजातील चढउतार ही माझी खासियत म्हणताय. धन्यवाद. धन्य झालात हे ऐकून मला धन्य झालं. मला धन्य वाटलं. मी तुमचा मानाचा मुजरा स्वीकारेन, पण माझ्या अलगकार मित्रांच्या वतीने मी मानाचा मुजरा स्वीकारतो, कारण त्यांच्या दमदार अलग असतात. म्हणून आर जे जगदीशला त्या उत्तम आवाजात सादर करण्याची संधी लाभते. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या अलगचं कर्तृत्व आणि त्यांच्या अलगचं वैशिष्ट्य हे वाखाणण्याजोगं असतं. प्रत्येक अलग आत्ताच्याच कार्यक्रमातील म्हणजे प्रयोग क्रमांक 131 मधील आत्तापर्यंत झालेल्या अलग ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकापेक्षा एक सुंदर अलगकार मित्र पाठवत असतात. अलगप्रेमी रसिक श्रोते, आपल्याकडे या वेळेला म्हणजे या रविवारच्या कार्यक्रमात आणखी एक तिसरा समूह, अर्थात जे आधीपासून आपल्याकडे लेखन करतात अशा समूहाच्या अलगकार वृषाली पाटील, नियमितता आणि सातत्य हे ज्यांच्याकडून अगदी जाणीवपूर्वक शिकावं अशा अलगकार वृषाली पाटील यांनी संकलित करून साहित्याची गगन भरारी साहित्यिक समूह यांच्या वतीने अलग पाठवल्यात. ज्या समूहाचे समूह संस्थापक आहेत डॉक्टर मच्छिंद्र तिखे, समूह प्रमुख आहेत सुविधा जाधव, आणि पहिलीच अलग आहे अलगकार सारिका गडे यांची. अलगकार सारिका लिहितात, अचानक आलेल्या मंदीच्या लाटेत त्या बेरोजगाराला गावाकडच्या जमिनीने जगवलं, म्हणून तो आज तिला नमन करत होता. खरं तर तो त्याची जमीन विकण्याची खूप दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण करायला इकडे आला होता. अलगकार सारिका काय भन्नाट तरीका आहे, म्हणजे तो नमनही करतोय आणि त्याच्या मनात विकण्याची इच्छा झाली, पण मला खात्री आहे तो नमन करतोय. याचा अर्थ मंदीच्या लाटेत जिने तारलं त्या आईला तो नक्कीच विकून दुसऱ्याच्या हवाली करणार नाही. पण एक वेगळा आणि सुंदर विचार मांडलात. खूप धन्यवाद. चला तर अलगप्रेमी रसिक श्रोते हो, साहित्याची गगन भरारी साहित्यिक समूह यांच्या वतीने पाठवलेली पुढची अलग घेऊया. अलगकार मीरा लिमये. तिच्या लग्नाची बातमी ऐकून तिची मैत्रीण सासरहून तिच्याकडे आली आणि आश्चर्याने तिला प्रश्न केला, अगं, प्रेम एका बरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर असं कसं करतेस तू? तिने शांतपणे उत्तर दिलं, माझ्या लग्नापेक्षा माझ्या आईचा जीव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. अलगकार मीरा हे नाव तुम्ही अगदी सार्थकी लावलंत. ती कृष्णाची मीराही तशीच आणि तुमच्या अलगमधील तीही तशीच. फक्त प्रश्न मला असा पडला, मग ज्या वेळेला प्रेमात पडलीस
त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी त्या समोरच्या जीवाचा विचार केला नाही का? त्यावेळेला आई नकार देईल आणि मग काय करायचं हा विचार मनात आला नाही का? बरं, आईने माघार घ्यायला काय हरकत होती? प्रेमच होतं, पाप तर केलं नाही, गुन्हा तर केला नाही. मग आईने लग्न लावून दिलं असतं तर काय झालं असतं? असा उगाच एक प्रश्न पडला, पण काही हरकत नाही. असं होतं, फक्त मला कौतुक या गोष्टीचं वाटलं. आईचा जीव महत्त्वाचा मानला आणि त्यागात प्रेम असतं हे तिनं सिद्ध केलं. आईचा जीव महत्त्वाचा मानला म्हणून खास मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहातील पुढची अलग घेऊया जी आपल्याला पाठवले अलककार राजश्री सुहास जाधव यांनी. अलककार राजश्री लिहितात, तिच्या परसातल्या झाडावर त्यांनी नुकताच संसार थटला होता. रोजच्या त्यांच्या किलबिलाटाने तिलाही त्यांची सवय झाली होती, पण कोणाच्या तरी दुष्कृत्याने त्यांचे घरटे मोडले गेले. नेहमीप्रमाणे तिला आजही त्यांच्याच किलबिलाटाने जाग आली. वा, अलक्का राजश्री, भूतदया, प्राणीमात्रांवर दया करणं, प्राणीमात्रांना सहानुभूती देणं हे आपलं तसं पाहायला गेलं तर परमकर्तव्य आहे. भूतदया आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि तो तुम्ही इथे उत्तम रीतीने सांगितलात. दुष्कृत्य करणारी ती व्यक्ती विकृत असणार आणि विकृतांना माफ करूच नये. पण त्या विकृतीवर विजय मिळवून ते पक्षी किलबिलाट करण्यासाठी पुन्हा आले, याचा अर्थ तुमचं आणि त्या पक्ष्यांचं एक अतूट नातं जुळलंय. एवढं नक्कीच सुंदर आलं. मानाचा मुजरा. चला तर साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहाच्या पुढच्या अलगकडे वळूया जे आपल्याला पाठवले अलगकार सौ भाग्यश्री जनकवाडे यांनी. अलगकार भाग्यश्री लिहितात, जोरदार वाऱ्यासोबत पाऊस कोसळत होता. त्या छोट्या रोपट्याला कळी आली होती. पाऊस त्या रोपट्याला म्हणाला, जगण्यासाठी इतकी धडपड? रोपटे म्हणाले, प्रयत्न न करता हार मानणं हेच सगळ्यात मोठं अपयश असतं. ओ अलगकार भाग्यश्री, माझं भाग्य, मी तुमची अलग ऐकवतोय. किती सुंदर व्यक्त झालात, किती सुंदर गोष्ट सांगितली. जगण्यासाठी इतकी धडपड नाही, प्रयत्न न करता हार मानणं हेच सगळ्यात मोठं अपयश. मग ती धडपड सार्थकी लागो की न लागो, यश येवो की अपयश येवो, आपण डटे रहना चाहिए, आपण लढत राहिलं पाहिजे. उत्तम संदेश, मानाचा मुजरा. चला तर अलगप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलगकडे जे आपल्याला पाठवले साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूह यांच्या वतीने पंढरपूर येथून अलगकार जयश्री शिंदे अर्थात रत्नश्री. अलगकार जयश्री लिहितात, मोहमायाच्या पाशेत तो पूर्ण अडकलेला, त्याला कधी किनारा दिसलाच नाही. जेव्हा दिसला तेव्हा खूप उशीर झालेला. तेव्हा त्याला तिचे बोल आठवले, आता तुला हे मृगजळ सुंदर भासत आहे, पण जेव्हा किनारा शोधशील तेव्हा वेळ आणि मीही तो किनारा पार करून निघून गेलेला असू. आज त्याला तिचे शब्द खरे वाटू लागले. खरंच आहे अलगकार जयश्री, कधी कधी आपण सत्तेच्या, कधी कधी आपण अधिकाराच्या, कधी कधी आपण आपल्या नोकरीच्या, आपल्या रुबाबाच्या मस्तीत जगतो आणि मग इतरांना आपण कसपट समान मानतो. नातं टिकवायचं असेल तर एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे, नाहीतर मग ही अशी वेळ येते एकटंच राहण्याची किंवा खूप उशीर झालाय अशी. चला तर अलगप्रेमी रसिक श्रोते, साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहातील पुढच्या अलगकडे वळूया जे आपल्याला पाठवले निशब्द मी या टोपण नावाने लिहिणारे भांडूप मुंबई येथील अलगकार वैभव बटावले. अलगकार वैभव लिहितात, माझं चुकलं. कधीच आपली चूक मान्य न करणारे त्याचे शब्द ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क तुम्ही हे म्हणताय? ती म्हणाली. स्वतःची चूक मान्य करण्यासाठी समोरचा बरोबर आहे हे मान्य करावं लागतं. तो उत्तरला. वा, शेवटची ओळ अप्रतिम आहे. स्वतःची चूक मान्य करण्यासाठी समोरचा बरोबर हवा हे मान्य करावं लागतं, तरच आपल्याला आपली चूक कळते आणि समोरचा बरोबर हवा आणि समोरचा बरोबरही हवा, म्हणजे आपल्या साथीला हवा. तर चूक मान्य करण्यात अर्थ आहे. दुसरा अर्थ मी आपला असाच शोधला, मला वाटतं बरा असावा, पण खरंच चूक मान्य करण्यासाठी लिहिलेली ही अलग मला भावली. खूप सुंदर. साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहातील पुढच्या अलगकडे आरजे जगदीश वळतोय जी पाठवली आहे अलगकार अचला धारप रोहा येथून. अलगकार सौ अचला लिहितात, नवऱ्याची शहरी ठिकाणी बदली झाल्यामुळे ते शहरात राहायला आले होते. 3-4 महिन्यातच घरात महागड्या वस्तू, सोन्याचे दागिने आल्याने
तिनं भलतीच खुश होती. एके दिवशी दुपारी टी व्हीवर बातम्या पाहत असताना एक बातमी पाहून ती हडबडली. अलक्करचला खात्री आहे मला तिच्या नवऱ्याची बातमी पाहूनच हडबडली असेल, पण मला वाटतं नवऱ्या इतकी तीही जबाबदार आहे या भ्रष्टाचाराला. जेव्हा आपल्या घरामध्ये इतक्या महागड्या वस्तू येत आहेत, दागदागिने येत आहेत, आले कुठून हा प्रश्न तिने विचारला असता तर आज तिचा नवरा नक्कीच गजाड झाला नसता आणि तो तिच्याबरोबर राहिला असता. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहाच्या वेगवेगळ्या खरंच वेगवेगळ्या विषयांवरच्या आहेत. भ्रष्टाचार मुक्त जगावं कसं, आनंदात जगावं कसं, बरंच काही सांगणारे अलक आहेत. त्यातलीच पुढची अलक आहे अलककार सौ प्रियांका शिंदे बोरुडे यांची. अलका प्रियांका लिहितात, कांदापोहे कार्यक्रमासाठी आलेला तो आणि ती एकांतात बसले होते. सावळ्या रंगामुळे मला अनेक मुलांनी नकार दिलेला आहे. खिशातून मोरपीस अलगद काढत तो म्हणाला, माझा श्याम देखील सावळाच आहे. वा, अलका प्रियांका अप्रतिम अप्रतिम. म्हणजे दुसऱ्याच्या रंगाला व्यंगाला आपण नावं ठेवू नयेत. आपली परंपरा, आपली पिढी, आपले पूर्वज कसे होते हे त्या दाखल्यातून दाखवून द्यावं. मला वाटतं तुमच्या या अलकला मानाचा मुजरा द्यायलाच हवा, कारण तुमची ही अलक केवळ त्या ठिकाणी रंगाबद्दल सांगत नाही, तर त्या ठिकाणी अस्सल प्रेमाबद्दल त्या अलकने बरंच काही सांगितलं आहे. अप्रतिम अलक तुम्ही मांडताय, अप्रतिम अलक तुम्ही सांगताय. मला वाटतं आर.जे. जगदीशला साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहाला, अगदी संपूर्ण समूहाला मानाचा मुजरा द्यायलाच हवा. मग या समूहाचे प्रमुख डॉक्टर मच्छिंद्र तिखे असतील, संस्थापक डॉक्टर मच्छिंद्र तिखे, समूह प्रमुख सुविधा जाधव आणि संकलन करणाऱ्या अलकर वृषाली पाटील, तुम्ही सगळेच या मानाच्या मुजऱ्याला अगदी 100% खरे उतरता. चला तर ऐकूया त्या समूहातील पुढची अलक. संजय शहा. अलककर संजय लिहितात, थकून बागून तो घरी आला आणि त्राण नसल्याप्रमाणे धपकन कोसळला. पाणी. तो कसे बसे पण घाबरत बोलला, हो, साहेबांची बसल्या जागी सेवा करणे हेच आहे नशिबात. कडाडता आवाज कानावर पडला. वयाची 60 पार असूनही गेले काही महिने नोकरीसाठी तो वणवण फिरत होता. बाप रे. अलकार संजय, देशाची अवस्था आणि देशाची व्यवस्था काय आहे? तुम्ही अगदी साहित्याची गगनभरारी या नावाला सार्थकी साजेशी अलक लिहित. खूप धन्यवाद. पण ह्या संकटातून खरंच माणसं कशी बाहेर पडणार हा प्रश्न आहे, कारण कोणाकडेच लक्ष नाही आहे. चला तर साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहातील पुढच्या अलककडे आर.जे. जगदीश बोलतोय. पुढची अलक आपल्याला पाठवली आहे अंकलखोप अलककार वर्षा विजय चौगुले यांनी. अंकलखोप येथील अलककार वर्षा लिहितात, बायकोचे निमूटपणे ऐकणारा तो बायकोच्या सांगणारा आईला वृद्धाश्रमात सोडायला गेला. मिटली एकदाची कटकट असे म्हणत कोणताही विचार न करता निर्दयीपणे मागे फिरला. तेवढ्यात मागून जड आवाज आला, सावकाश जा बाळा, काळजी घे स्वतःची. अलककार वर्षा, खरं म्हणजे त्या आईने काळजी घे स्वतःची सांगितलंय. काळजी घे स्वतःची असं म्हणताना तिने कदाचित असा विचारही केला असावा, बाळा तू मला वृद्धाश्रमात टाकलंस, बायकोच्या सांगण्यावरून टाकण्याच्या ऐवजी तुझ्या सांगण्यावरून टाकलं असतंस तर मी राजी खुशी आली असते, म्हणून काळजी घे स्वतःची. किती सुंदर अलक तुम्ही मांडताय. साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूह खरंच दमदार अलक लिहितात. चला त्याच समूहाची पुढची अलक घेऊया, जे आपल्याला पाठवले अलककार ज्योतिका पवार. अलककार ज्योतिका लिहितात, त्याच्या प्रतीक्षेस आज विराम मिळणार होता. सरहद्दीवरचा रक्षक आज घरी येणार म्हणून कुटुंबात आनंदाचा कल्लोळ झाला होता. अखेरीस प्रतीक्षा संपली. तो आला पण तिरंग्यात लपेटून. अलककार ज्योतिका, आजपर्यंत सैनिकांच्या जीवनांवरच्या, सैनिकांच्या मृत्यूवरच्या खूप अलक ऐकवल्या आणि प्रत्येक वेळी अलक ऐकवली की मग डोळ्यात अश्रू तरळतात, भावना आपोआपच त्या ठिकाणी सद्गदित होतात, स्वर कंपित होतात. का अशी परिस्थिती काय येते माणसावर आणि अशी परिस्थिती काय येते कुटुंबावर, प्रश्न पडतो. साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहाच्या उधळीत अलक आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये घेऊ.
तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.